ग्रंथ तुम्ही मी चाचपडून पाहायला पाहिजे, अभ्यासला पाहिजे, वाचला पाहिजे, आणि तो म्हणजे तुकोबरायांची गाथा. प्रत्येकाच्या घरात गाथा असली पाहिजे. तुकोबराय बंडखोर संत आहेत, लक्षात घ्या. तुकोबरायांनी तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलाय. मंबाजी बुवांनी सांगितलं हे अभंग करायला लागले. रामेश्वर भट्ट वाघोलीकर देहूला गेले आणि तुकोबरायांच्या अभंगांनी असं जनसामान्यांच्या मनावरती गारुड घातलं होतं, जात्यावर दळणारी बाई सुद्धा तुकोबरायांचा अभंग म्हणत होती. तिकडे शेतात काम करणारा शेतकरी सुद्धा मोठ हाकता हाकता तुकोबरायांचा अभंग म्हणत होता. इकडे कुंभार काम करणारा कुंभार सुद्धा तुकोबरायांचाच अभंग म्हणत होता. आणि मग मात्र खटकलं आणि रामेश्वर भट्टांनी सांगितलं, तुम्हाला अभंग करण्याचा अधिकार नाही. तुकोबराय म्हटले, अरे ही माझी गाथा म्हणजे साक्षात 5वा वेद आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा. तुम्ही एऱ्या गावळ्यांनी वेद फक्त डोक्यावर घेऊन मिरवावेत, वेदांचा अर्थ काय असतो ना तो आम्ही सांगू. आणि काय तुकोबरायांचा धाडस आहे. तुकोबरायांनी तिथे सांगितलं, अरे वेद आमच्या घरी पाणी भरतात. आणि साध्या सरळ सोप्या भाषेत तुकोबरायांनी गाथा लोकांच्या समोर मांडली. लोकांना ती रुचली नाही. तुकोबरायांचं काय धाडस आहे हो. तुकोबरायांनी सांगितलं, आता आपण सगळेजण प्रयागराजला जाऊन आलो की नाही, सेल्फी विल्फी आणि एका गाण्यावरती सगळ्यांचे रील्स झाले. चला आपण सगळ्यांनी तीर्थयात्रांना गेलं पाहिजे, अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आपण गेलं पाहिजे, असे योग येतात तिथे गेले पाहिजे. पण तुकोबराय काय म्हटले माहितीये, तुकोबरायांचं विधान आहे, मन संकल्पे करिता पाप न धोये तीर्थाचा बाप. मनाचा संकल्प करून जर पाप केलं तर तीर्थाचा बाप सुद्धा ते पाप धुवू शकत नाही. इथं शाळा कॉलेज मधली मुलं आहेत, कोण तुम्हाला सांगत असेल हा उपवास करा ते हे अमुक करा मग तुम्ही पास व्हाल, असलं काही होत